नमस्कार, मी सुनील साळवी. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सर्व माध्यमांच्या शाळांसाठी मराठी सक्तीची राज्य सरकारच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत. मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी प्रकरण विधानसभेत चांगलेच गाजले. दोषींवर होणार कठोर कारवाई. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी येणार पाहुणा, सोशल मीडियावर केली गोड बातमी शेअर. नारायण राणे यांची निवडणुकीला उभे राहण्याची हिंमत नाही, खासदार विनायक राऊत यांनी केली खरमरीत टीका. काजू उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणार अनुदान, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक. माघी संकष्टी निमित्त वेंगुर्ल्यात गणपती मंदिरात उसळली गर्दी. खानावा ग्रामस्थांचे उपोषण स्थगित, आमदार महेंद्र थोरवे यांची यशस्वी मध्यस्थी. गोव्यातील दाभोळी विमानतळ बंद होण्याची शक्यता. मोपा विमानतळ रस्त्यावर अपघाताकडे पोलिसांचे दुर्लक्ष. आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवसेना कार्यालयाचे थाटात उद्घाटन. माजी आमदार परशुराम उपरकर शिंदे गट किंवा अजित पवार गटात करणार प्रवेश, अधिवेशनानंतर होणार पक्षप्रवेश. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाज मनोज जरांगे यांच्या पाठीशी, मराठा समाजाच्या नेत्यांनी दिली ग्वाही. आता पाहूया सविस्तर बातम्या. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी सक्तीची करण्यात आली आहे. ज्या शाळेत मराठी विषय शिकवला जाणार नाही त्या शाळेची परवानगी रद्द केली जाईल. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी प्रकरण विधानसभेत चांगलेच गाजले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली. मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळून आली. त्यामुळे हे प्रकरण सध्या चांगलेच गाजते आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही विधानसभेत दिली. अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. ही गोड बातमी या जोडीने सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर लाखो चाहत्यांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका पदुकोण बाळाला जन्म देणार आहे. नारायण राणे यांची निवडणुकीला उभे राहण्याची हिंमत नाही अशी खरमरीत टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. माझ्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने 2.5 लाख मतांनी आपल्याला पडायचे आहे अशी मानसिकता तयार करावी असा खोचक सल्लाही खासदार राऊत यांनी दिला. रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना राऊत काय म्हणाले पाहूया. लोकसभा निवडणूक तर आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईलच कोणत्या परिस्थितीमध्ये. आणि भारतीय जनता पक्ष अद्यापही ऐऱ्या गैऱ्यांना जवळ करायचा प्रयत्न करते, कारण स्वतःच्या ताकदीवर त्यांना विश्वास राहिलेला नाही आहे. त्यामुळे इतर पक्षातले जे भ्रष्टाचारी असतात त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचा आणि पक्ष वाढवायचा आणि स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा, अशा पद्धतीची नीती सध्या भाजपाची आहे. इंडिया आघाडी मात्र एक जबरदस्त ताकदीने एकजुटीने ह्या निवडणुकीला उतरेल आणि चांगलं यश संपादन करेल आणि देशामध्ये राजकीय परिवर्तन घडवून आणेल अशी 100% खात्री आहे. ठीक आहे, प्रत्येक पक्षाची कार्यपद्धती असते ती, त्यामुळे मला त्याच्यावर काय फार भाष्य करण्याची आवश्यकता नाही. पंकजा मुंडे ह्या मुंडे परिवारावर भारतीय जनता पक्षाने खूप अन्याय केलेला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने ह्या महाराष्ट्रातल्या जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचं योगदान भाजपाच्या वाढीसाठी जे होतं ते सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला आणि पंकजा मुंडेंना मागच्या काही वर्षापासून अडगळीत फेकून देण्यात आलं होतं. आता केवळ ते पक्ष निरीक्षकाच्या पदावर त्यांची बोलवण करणं हा खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचाच अपमान म्हटलं पाहिजे. भाजपमध्ये अशोक चव्हाणांचा प्रवेश झाला होता, परंतु त्याचं दलित अजून कार्यकर्त्यांना येत नाही, समजत नाही, काय समजत.
अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचं नांदेडमध्ये खूप मोठं नुकसान होईल असं मला वाटत नाही. महाराष्ट्रात तर मुळीच नाही. अशोकराव चव्हाण मागच्या काही वर्षापासून केवळ नांदेडपुरते मर्यादित राहिले होते. महाराष्ट्रामध्ये त्यांचं तसं योगदान नव्हतं. त्यामुळे आजसुद्धा पुन्हा एकदा नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एक आपली ताकद दाखवून देईल. निलेश राणेंनी टॅक्स भरला नव्हता आणि त्यामुळे त्यांची प्रॉपर्टी हो, काल सगळं त्यांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. लोकांसंगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण तसं आहे त्यांचं निलेश राणेंचं. इतरांवर टीका करायची आणि स्वतः मात्र करचोरी करायची. काही जरी झालं तरी अमरावतीमध्ये महाआघाडीचा खासदार यावेळेला निवडून येणार म्हणजे येणार. या राणा दाम्पत्याचा पराभव केल्याशिवाय तिथली जनता स्वस्थ बसणार नाही. ह्या गद्दारांचं असंच होणार आहे, ना घर का ना घाट का. शेवटी अनेक जण तशाच पद्धतीने कुठे ना कुठे आपली घरं शोधायला सुरुवात करणार आहेत. म्हणून जरांगे पाटलांना करून महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी तुम्ही द्याल असं वाटतं. काल तशा पद्धतीचा प्रस्ताव वंचितच्या वतीने ठेवला गेला आहे, पण त्याच्यावर अजून पूर्ण चर्चा झालेली नाही. ज्यांचं नाव सुचवलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुद्धा महाविकास आघाडीची कोणतीही चर्चा झालेली नाही आहे. कुठे मला समजलं नाही का प्रश्न. गडचिरोलीमध्ये भाजप आपला उमेदवार बदलण्याची तयारीमध्ये आहे. धर्मराव बाबा अठरा महिना भाजपतून ते विचार झालेले आहे. मात्र अजित पवारांनी याला विरोध केलेला आहे. ते वापरा आणि फेकून द्या ही त्यांची पद्धत नेहमीचीच आहे. ज्यांनी पक्षवाटीसाठी मेहनत केली त्यांना फेकून द्यायचं आणि आयत्या वेळात नागोबा जसे असतात त्यांना घेऊन त्यांना उमेदवारी द्यायची. नाही, आमंत्रण आहे त्यांना नक्कीच. ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उभं राहावंच, पण ते धारिष्ठ त्यांच्यामध्ये नाही आहे. रणांगणातून पळपुट माणूस म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. एक केंद्रामध्ये मंत्री राहून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव दिसत असल्यामुळे जे निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढतात आणि पक्षाचा विश्वासघात करतात त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हा भाजपाने ठरवावा. नक्कीच. आणि सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका यापूर्वी सुद्धा स्पष्ट केलेली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी देण्याचा विचार महाविकास आघाडीचा अद्यापही तसं काही विचार झालेला नाही आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ असे सर्वच मतदारसंघ जे आहेत शिवसेनेकडे त्यांच्या उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित झालेली आहे. येत्या काही दिवसात ते जाहीर होतील. आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच उमेदवार असेल. अर्थात कोण असेल तो त्या यादीच्या वेळेला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी जाहीर करतील. अडचणीत काय खड्ड्यातच पडणार मित्रपक्ष गद्दार पक्ष, त्यांचं विसर्जनच होणार आहे. इथे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये कोणाला उभं राहायचं आहे त्यांनी कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे. गोव्याच्या धर्तीवर कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यास राज्य सरकार अनुकूल आहे, अशी माहिती भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीविषयी माहिती देताना जठार म्हणाले, आज विधान भवनाच्या दालनामध्ये माननीय पणन मंत्री अब्दुल सत्तार साहेबांसोबत बैठक झाली आणि कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यात यावे अशी जोरदार मागणी झाली. या मागणीच्या वेळेला पालकमंत्री सिंधुदुर्ग रवींद्रजी चव्हाण, दीपकभाई केसरकर, आमदार नितेश राणे, डावखरेजी, राजन तेलीजी आम्ही सगळे उपस्थित होतो
आणि सगळ्यांची एकच मागणी होती, विधानसभेचं अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवरती अनुदान देण्यात यावं अशी एक मुखाने मागणी करण्यात आली. माननीय मंत्री महोदयाने, तिन्ही कॅबिनेट मंत्री महोदयाने लवकरच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देऊ असं आश्वासित केलेलं आहे. मला वाटते गोव्याच्या धर्तीवरती काजू उत्पादक शेतकऱ्यांना आता अनुदान मिळणे शक्य झालेलं आहे. ते काही फार दूर राहिलेलं आहे. ती हमी आम्हाला मिळालेली आहे आणि ती माननीय मंत्री महोदयाने आज दिलेली आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्याला नक्कीच दिलासा मिळेल. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला उभादांडा येथील प्रख्यात गणपती मंदिरात माघी संकष्टीनिमित्त हजारो भक्तांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती. या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आणि मंदिर परिसर झळहळून गेला. मंदिर परिसराला जणू चतुरोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. खालापूर तालुक्यातील खानाव ग्रामस्थांनी आपल्या न्याय हक्कांसाठी पुकारलेले आमरण उपोषण स्थगित केले. आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणात यशस्वी मध्यस्थी केली. रोजगार मिळावा यासाठी हे ग्रामस्थ एका कंपनी विरोधात आमरण उपोषणाला बसले होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्या, त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले. गोव्यातील दापोली विमानतळ बंद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विमानतळ संचालक डॉक्टर राव यांनी दापोली विमानतळावर 15% विमान वाहतूक कमी झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे दापोली विमानतळाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिले म्हणल्यार लेटेस्ट रिएक्शन फ्रॉम वेरियस सोर्सेस एंड वेरियस इंडिविज्युअल्स इज वन रिएक्शन बाय डॉक्टर राव, हू इज द एअरपोर्ट डायरेक्टर, जो म्हणटा की 15% रिडक्शन इन फ्लायट्स जाल्ल्या गेल्या वर्सा, बट दापोली वील सर्वायव बिकॉज इट हॅज गॉट गूड पोटेन्शियल. अशें आतां प्रेसिडेंटान हाडलां. आतां इफ इट हॅज गॉट गूड पोटेन्शियल देन वाय इज दॅट रिडक्शन. मोपा विमानतळ रस्त्यावर मिक्सर ट्रक उलटून अपघात घडला. अपघात घडल्यानंतर गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर घटनास्थळी दाखल झाले. या रस्त्यावर एकही पोलीस तैनात नाही. विमानतळापासून पोलीस स्टेशन जवळ असून देखील अपघात घडल्यानंतर पोलीस कर्मचारी येत नाही असा आरोप अमित पाटकर यांनी केला. आता लाईव्ह एक्सिडंट हो ह्या मोपा एअरपोर्टाचेर जाला आनी तातूंत तुमी पळयत जाल्यार जे 6 म्हयन्या पयलीं पावसाच्या दिसांनी एका स्थानीक मनशाचो जाचे हांगा जीव घेतलो ह्याच अशोक बिल्डकॉन कंपनीच्या ट्रकान, त्या सेम जाग्यार आज तुमी पळयतात की ट्रक तांचो ट्रान्झीट मिक्सर हो रस्त्यारूच पलटी पडला. जेन्ना आतां ड्रायव्हराक हांवें विचारलें तो ड्रायव्हर आतां नाच जालो पळय. कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. शासकीय कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला सोयीचे व्हावे यासाठी शिवसेना संपर्क कार्यालयाचा उपयोग होईल असे आमदार थोरवे यांनी उद्घाटन करताना सांगितले. शिवसेना संपर्क कार्यालयामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर शिवसेना शिंदे गट किंवा अजित पवार यापैकी एका गटात आपण प्रवेश करणार आहोत असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी स्पष्ट केले. भाजपात प्रवेश करणार नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. ज्यावेळी पक्षाचा राजीनामा दिला आणि जिल्ह्यातल्या 80% पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर काही ठराविक पदाधिकारी बसल्यानंतर त्यांनी पक्ष सोडत असताना सत्ताधारी पक्षात जायचा हा निर्णय केला.
पण सत्ताधारी पक्षामध्येही भारतीय जनता पक्षाला फुली नेली. बाकीचे 2 पक्षांना पर्याय आपण निवडून सांगितले. यापूर्वी उबाटाकडून पण निरोप आले, दोन्ही पक्षाकडून निरोप आले. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आमची भेट झालेली आहे. आता या अधिवेशनानंतर परत एकदा भेट घेऊन कोणाकडे जायचं आणि कोण आपल्या इकडच्या जिल्ह्यातल्या नागरिकांचे, जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची जी कामं राहिलेली आहेत ती कामं कशी करता येतील जनसेवेची, ती कामं करण्याचा प्रयत्न जो करेल त्याला आम्ही प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्ते पण त्याच्याकडून आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठाम उभा आहे अशी ग्वाही ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत आणि युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिली. मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांनी जी आंदोलनं केलेली होती आणि आता जे जरांगे पाटील यांचं हे आंदोलन यशस्वी होत असले त्यांना शिंदे फडणवीस, विशेषतः फडणवीसांकडनं जरांगे यांना जे काही टार्गेट केलं जात आहे आणि SITकडनं त्यांची आम्ही चौकशी करू अशा प्रकारची त्यांना जी शासनाकडनं धमकी दिली जाते आहे. या फडणवीस यांची जे काही जरांगेंच्या जवळचे काही सोबतचे लोक होते, जे फडणवीस महाराष्ट्रातले आमदार फोडून सरकार उलटवू शकतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.